प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी असेल, 2023, 2024, 2024, 2025 या नोव्हेंबरपर्यंत 91 लाख शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतर करण्याचं काम देखील केलं गेलं। या सरकारने शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान होऊ नये त्यामुळे 1 रुपयामध्ये विमा योजना देखील दिली। आणि मग सभापति महोदय, जिनका काम बोलता है उन पर जनता का आशीर्वाद होता है आणि ते संधी मिळून सुद्धा घरात बसून फेसबुक लाईव्ह मध्ये काम करतात, त्यांना जनता त्याची जागा दाखवून देते, हे देखील मला या आपल्या राज्यपालाच्या अभिभाषणात आवर्जून सांगावंसं वाटतंय। आणि या राज्यपाल महोदयांनी आपल्या या राज्याला पारदर्शक, स्वच्छ आणि जबाबदार निर्णय घेण्यासाठी, प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे देखील सांगितलं आणि त्याचा सुतोवाच देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला। सभापती महोदय, जाता जाता शेवटी एवढंच सांगतो की निवडणूक येते, निवडणूक जाते, परंतु राजकीय सामाजिक जीवनात वावरत असताना आपण थोडी भाषा आणि संस्कृती जपून वापरली तर या सभागृहाची संपत्ती जतन केल्यासारखं आपल्याला वाटेल। या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण पुढे घेऊन जाण्याचं सर्वांनी काम करायला पाहिजे, ही देखील माझी अपेक्षा आहे। आणि या वेळेच्या निवडणुकीत देवेंद्रजींना काही जण म्हणाले होते, ते मी परत एकदा सांगतो, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, परंतु राज्यातल्या जनतेने शेवटी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आणि ते देखील दाखवून दिलं की देवा भाऊ तूच राहशील, आम्ही यांना ठेवणार नाही। आणि मग पुन्हा नागपूरमध्ये येऊन सांगून गेले की नागपूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि नागपूरकरांनी देखील अखंड विदर्भाने या महायुतीला आमच्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि मग काल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करायला जावं लागलं। हा देखील महायुतीसाठी अभिमानाचा क्षण आहे। माननीय सभापती महोदय, अजून मी काय याबद्दल राजकारणाबद्दल बोलणार नाही, परंतु माननीय राज्यपालांनी संपूर्ण या अभिभाषणामध्ये ज्या महाराष्ट्राच्या विकासाची गंगा वाहण्याचं जो अभिवचन दिलंय, ते अभिवचन आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण करतील एवढीच मी अपेक्षा ठेवतो। राज्यपालांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।